आपण किती सहज आयुष्य जगतो ना. एक दुसऱ्यांवर रागवतो, कटू बोलतो, एकमेकांबद्दल मतभेद ठेवतो. कधी कधी तर हा मतभेद खूप टोकाचा असतो. आपण समोरच्याचं तोंड देखील बघायला तयार नसतो. हां, आपण मनामध्ये म्हणत असतो की कधीतरी बोलेल, कधीतरी सगळं काही नीट होईल. पण कधीतरी हा शब्द आपली खूप फसवणूक करत असतो. आयुष्य कधीच कोणासाठी थांबत नसतं, ते चालत राहतं. आणि असा एक क्षण येतो जिथे सगळ्याचा शेवट होतो. तो फक्त अपूर्ण राहिलेल्या गोष्टी कायमच्या अपूर्ण सोडून जातो. आज आपण ज्याच्याशी बोलणं बंद केलंय, ज्याच्यावर आपला राग आहे, तीच व्यक्ती उद्या जर आपल्यात नसेल तर आपण काय करणार? त्या व्यक्तीला शेवटचं न बोलण्याचं दुःख, त्या व्यक्तीला समजून घ्यायला हवं होतं असं वाटण्याचं दुःख. खरं म्हणजे हा जन्म पुन्हा नाही. रात्री बोललेली माणसं सकाळी बोलतीलच की नाही हेही आपल्याला माहीत नाही. त्यामुळे कोणावर रागावू नका. रुसवे फुगवे सोडा. हे आयुष्य फार छोटं आहे. मतभेद, गैरसमज, अबोला या गोष्टींवर वाया घालवण्या इतकं ते मोठं नाही आहे. मनापासून माणसे जपा, प्रेम करा. कारण शेवटची भेट ही होईल की नाही हेही माहीत नाही आणि ती एकदाच घडते. म्हणूनच जिथे माणूस जवळचा आणि जिव्हाळ्याचा आहे तिथे अहंकार नको. कारण आयुष्य हे क्षणात संपतं आणि अहंकार बाळगल्याचं दुःख आयुष्यभर पुरतं.